हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। खूप दिवस झाले व्हिडिओ नाही आले कारण की खूप म्हणजे वेळच मिळत नाही आहे, कारण आता स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह चालू आहे। आता वेळ मिळाला नाही मला, कारण आम्ही ग्राम अभियानमध्ये बिझी होतो, कामामध्ये बिझी होतो। म्हणून आता जी माझी फ्रेंड आहे तिलाच बोलवून घेतलं घरी आणि म्हणलं की तूच आयब्रो करवई, 4 महिने झाले आयब्रो केलं नाही असंही। तर चला आता दुसऱ्या दिवशीचा हा आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाक करायचं आणि आता पारायणला बसणार आहे। तर कोशिंबीर बनवलेली आहे, याच्यामध्ये कांदे वगैरे टाकलेले नाही, दही, टमाटे, कोथिंबीर, मिरची, मीठ आणि काकडी असं बनवलेलं आहे। कांदे ॲड नाही केलेले कारण गुरुचरित्र कांदे नाही चालत, मग कोशिंबीर बनवली। आणि ही जी भाजी आहे कोरडी भाजी आहे, त्यामुळे मग ते तोंडी लावायला काहीतरी रस्सा असलं तर बरं वाटतं, म्हणून हे भाजीसोबत कोशिंबीर आणि त्यानंतर काहीतरी ॲड असलं की बरं वाटतं, कारण वरण वगैरे नसतं यामध्ये। मग फक्त भाजी जर कोरडी जेवली की मग ते त्रास होतो। तर आता हे जे आहे मी फक्त हे करण्यासाठी म्हणजे कढई मला घासायची होती, मग असं पुसून, कारण खाली मसाला चिटकलेला असतो, मसाला काही टाकत नाही याच्यामध्ये, पण खालचा तो तेलकट असतो तो मला आवडतो, म्हणून मी थोडंसं पुसून खाऊन घेतलं। आणि आता मला आवरून जायचं आहे पटकन, याग वगैरे आपले चालू असतात। आता मी पारायण करून आलेली आहे ॲक्च्युली, पण जाताना सकाळी वेळ मिळत नाही काही नाही, त्यामुळे मग पूजा राहून गेली होती तशीच। तर आल्यावर आधी स्वयंपाक केला, म्हणजे जेवणारे जेवतील, भूक लागून जातं, कारण याला खारी बिस्किट वगैरे सगळी चालत नाही काही नाही, त्यामुळे भूक लागते, म्हणून आधी मी आलं की पहिले स्वयंपाक करून घेते। स्वयंपाक झालं की मग जेवणारे जेवत असतील, तो सर्वात महत्त्वाचा भाग आहे माझा। आणि त्यानंतर स्वयंपाक झालं की मग पूजा आवरून घेते। आता हे पूजा बी बघा, मी तसं रोज अभिषेक करत असते, पण वेळ नाही मिळत आहे आता सध्या, कारण परत आता यागला जावं लागतं। मग यागला जाऊन आलं की बरोबर 12 वाजतात, 12 साडेबारा, मग परत ये जा करावं लागतं। मग नंतर मग तेव्हा पूजा कधी करणार, त्यामुळे जसं झालं तसं व्यवस्थितपणे होत नाही, पण हां तसंच ठेवता पण येत नाही ना सगळ्या गोष्टी, कपडे किती दिवस ठेवणार आहे, मग सगळं, त्यामुळे जसं झालं तसं करून घेतलं। कपडे धुवून टाकले रोजचे, आता ही नवीन साड्या असल्यामुळे दिवसभर, कारण प्रहर सेवा असते, ड्रेस जमत नाही, ड्रेस जमतं पण ते म्हणतात की मग तुम्ही वाचणारे, तुम्ही सेवा करणारे, मग तुम्ही जर ड्रेस घालून आला तर लोक काय शिकतील आपल्याकडून, असं त्यांचं म्हणणं असतं। त्यामुळे दिवसभर मी साडीच नेसून जाते, मग ती रोजच्या साड्या देऊन घ्यायचं। आता हे चंडी याग चालू आहे बघा इकडे आमच्या, सर्व प्रार्थना वगैरे करून चंडी याग चालू आहे, सर्वात उच्च कोटीची अशी सेवा। श्री ललित राम स्तोत्रम श्री माता श्री हारती श्री माता सरस्वती चंदी गुरु समात देव करतो नमो नमः आता स्वामी सरस्वती कामाश्री गुरुने बीज वंदितयसी नमो नमः भवानी भावनगम्य भावनवर कुटरिका पत्रक्रिया पत्रवती पद सुभद्रानी नमो नमः भक्ति प्रिया भक्ति गम्य भक्ति वशभाया शमी शरद शरशबदानी नमो नमः शांकटी श्रीकटी शालु शरणी भाजना शुद्ध शांति निरंतर निरंजना नमो नमः निर्मल निर्मलित निरकर निरुकल निर्विश्वना शांत निष्मल निरोल्लभः नमो नमः नित्यमुक्ती निष्फल निष्फल निष्फलः नित्यशुद्ध निर्मल। तर हे आमचं म्हणजे सकाळी पारायण झालं, त्यानंतर मग 9:30 वाजता चंडी याग झालं, त्यानंतर प्रहर सेवा झाली, मग ललिता सहस्त्रनाम श्री सूक्त झालं, कुंकुमार्चन करून घेतलं आणि मल्हारी सप्तसती झाली, असे म्हणजे दिवसभर चालतच असतात। त्यानंतर सगळेजण मिळून सामूहिक प्रदक्षिणा, जी की खूप महत्त्वाची सेवा आहे, ही पण सेवा आहे बरं। खूप जणांना असं वाटतं की प्रहर सेवा म्हणजे फक्त वीणाच घेऊन, काही जणांचा असं हट्ट असतो की आम्ही फक्त वीणाच धरणार आहे, असं नाही आहे। तिकडं झाडूही तुम्ही मारत असतात त्या सप्ताह काळामध्ये, तर तीही प्रहर सेवाच मानली जात आहे। तर ही पण एक प्रकारची सेवाच आहे। काही जणांना हे आवडत नाही, काही जणांना हा फालतूपणा वाटतो, पण औदुंबर प्रदक्षिणा, सामूहिक प्रदक्षिणा ही एक उच्च कोटीची सेवा आहे, कारण आपण एकटे फिरलं तर एक प्रदक्षिणा होणार आहे, आणि सोबत जर 20 जण असं फिरत असेल तर एक चक्रामध्ये म्हणजे तुम्ही एक प्रदक्षिणा मारत आहे, म्हणजे 20 पावलं चालत आहे तिकडे, 20 म्हणजे 20 लोकांची पावलं चालत आहे, म्हणजे तुमची जेव्हा एक प्रदक्षिणा होईल त्याचा अर्थ आहे की तुम्ही 20 प्रदक्षिणा मारलेलं आहे। एवढं चांगलं आहे, कारण माऊली नेहमी सांगत असतात की सामूहिक प्रदक्षिणेला भर द्या। तर आता तिकडून जाऊन आल्यावर 6 साडेसहा आरती वगैरे करून आले, म्हणजे मी थोडंसं लवकर आले होते त्या दिवशी, कारण घरात मी जाताना घर वगैरे झाडले नव्हते, आणि तुम्ही बघू शकता किती पसारा पडलेला आहे, त्यामुळे मी लवकर आली होती, कारण एकदा आरती झाली ना मग आरती, नित्यसेवा, मार्गदर्शन, त्यामुळे खूप वेळ निघून जातं, 7:30 पर्यंत होऊन जातं। त्यामुळे मग मी आरतीच्या आधीच निघाली, कारण आरतीच्या नंतर नाही खूप वेळ होऊन जातं, आणि घरी बघितलं तुम्ही प्रसार किती आहे, तर आता थकून गेले, त्यामुळे आल्यावर आधी ब्लॅक टी घेतला,
कारण एवढी गरमी होत आहे ना, तर चहा तर अजिबात नको वाटत आहे प्यायला. खूप गरमी होते म्हणून चहा नाही पिऊ वाटत अजिबात. म्हणून मी ब्लॅक टी घेते आहे सध्या, जेव्हा वाटलं तसं, मूड बाय मूड असतं. तर आणि त्यानंतर मग कामाला लागले. आधी साडी काढून टाकले कारण दिवसभर त्या साडीमध्ये एवढी गरमी होते, पण ऑप्शन नाही आहे आता, त्यामुळे नेसावं लागतं. आणि त्यानंतर आले की आधी हातापाय धुवून गाऊन घातले की खूप कम्फर्टेबल वाटतं. सच्चा साथी म्हणजे गाऊनच असतो आपलं. तर ब्लॅक टी वगैरे घेतलं आणि आता भांडे वगैरे घासून घेते. सकाळचे भांडे आहेत तसे, चहाचे, जेवणाचे, तसेच आहे स्वयंपाकाचे वगैरे. कारण याग वगैरे करायला मग 9:30 वाजताच यायलाच तिकडे 8-8:30 वाजून जातात. मग परत 9:30ला जावं लागतं. मग 1 तासामध्ये स्वयंपाक पण आहे, पूजा पण कधी राहून जाते, कधी करून जाते. त्यामुळे मग तसेच काही कामं राहून जातात. पण हे भांडेचं काही वाटत नाही, कधी आपण दिवसभरामध्ये करू शकतो. तर आता हे भांडे वगैरे साफ करून घेते. बघा तुम्हाला खिडकीमधून दिसत असेल संध्याकाळ झाली आहे आणि घर एवढं पसारा झालेलं आहे. घर शांत वाटते कारण मुलं बाहेर गेलेली आहे, त्यांना मी बाहेर पाठवून दिलेले आहे. केंद्रामध्ये उड्या मारता येते, सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटून येत असतात मग ते. त्यामुळे घरात आणि साहेब पण नाही आहे, त्यामुळे घर निवांत वाटते आणि मी एकटी पटपट घर आवरून घेत आहे. आता हे साड्या आहे ते बघा, चंडी यागला ते हिरवी आहे ॲक्च्युली साडी, मग तर आकाशी कलर आहे, ती घातली होती पारायण करताना. परत ही घातली होती पारायणसाठी. मग आल्यावरती मग ते धुवून वगैरे तसंच ठेवले होते, घडी करून ठेवायला मध्ये वेळ नव्हता. तर आता सगळं पसारा आवरून घेते. कपड्याचा बाजार झालेला आहे, सगळीकडे पसारा झालेला आहे. ते काय सप्ताहामध्ये चालतं असतं, कारण सेवामध्ये बिझी असतो आपण, त्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करायला, व्हिडिओ बनवायलासुद्धा वेळ मिळत ना झाले, त्यामुळे सॉरी. आणि आता सप्ताह करूया, त्यानंतर मग आपण गावी जाणार आहे. मग तिकडची ब्लॉग तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही उच्च कोटीची ही सेवा आहे सप्ताह म्हणजे खरंच पुण्यही नशीब पाहिजे आपल्याला. आपल्याकडून स्वामी महाराज जर सेवा करून असतात किंवा कोणत्याही देवाची जर तुम्ही सेवा करत असाल ना, तर तुमचं नशीब आहे. कारण खूप जण आहेत जे की अजिबात म्हणजे देवधर्म नकोच वाटतं त्यांना, मंदिरचं आहे ना तर तिकडे देवाचं नावसुद्धा घेत नाही. त्यामुळे नशीब पाहिजे. आणि खरंच मला प्राऊड वाटतं की नाही, आमचं सगळ्यांचं खूप नशीब आहे. कारण आमच्या घरातले 4 जण आम्ही बसलेले आहे, 4 जण, आम्ही दोघे पण हजबंड वाईफ आणि 2 मुलं पण बसलेले आहेत. आता मी कैरीची तक्कू बनवणार आहे, कारण की ना तोंडी लावायला काहीतरी पाहिजे. लोणचं आहे घरी, लिंबूचं लोणचं आहे, आंब्याचं लोणचं आहे, त्याच्यामध्ये लसूण असतं, मग ते जेवू शकत नाही आपण, म्हणून मी कैरी आणली आहे. कैरीची तक्कू बनवणार, त्याच्यामध्ये मीठ, मिरची, जिरेची फोडणी दिली की मग तो तोंडी लावायला छान लागतो, आंबट तिखट. म्हणून हा फक्त गुरुच्या इथे पारायणपर्यंत मी हे करणार आहे. आणि टमाट्याची भाजी लावली, म्हणजे टमाट्याची भाजी मी टमाटा आणि बटाटा मिक्स करणार आहे, त्यामुळे बटाटा जे आहे ते उकडून घ्यायला लावलेलं आहे कुकर. आणि हे तोंडी लावायला आणि चपाती बनवणार आहे, फक्त एवढं. आणि दुसऱ्या दिवशी परत आपला तेच शेड्यूल, सकाळी पारायण करा. 5 वाजता उठते मी ॲक्च्युली, मग 5 ते 6 सगळ्यांना आंघोळ, घर झाडणं, पाणी भरून घेणं, सकाळी पाणी येतं ना, आणि त्यानंतर चहा वगैरे पिऊन आम्ही जातो. मग परत दिलीच ते शेड्यूल आहे आता तर.